विद्यार्थी इथे आले ते 10वीला चांगले मार्क पाडून आता सायन्सला जाणार आहेत. पहिल्यांदा त्यांचं सर्वांचं मनपूर्वक शुभेच्छा. आता सायन्सला जाणार ठरवलं म्हणजे आयदर तो मेडिकलला जातो किंवा इंजिनिअरिंगला जातो. आर्किटेक्चरला जाणाऱ्यांसाठी सुद्धा सायन्स घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये PCM ग्रुप असेल तर तुम्हाला आर्किटेक्चरलाही जायला सोपं जातं. त्यामुळे PCM, PCMB असे 2 ग्रुप पडतात. तर या PCB आणि हा तिसरा ग्रुप जो मेडिकलसाठी आहे. PCM मध्ये मॅथ्सला जेव्हा तुम्ही तयारी करायला जाता त्यावेळेस एक पहिली गोष्ट अशी असते की लोकांना असं वाटतं की 10वीला किंवा विद्यार्थ्यांना असं वाटतं 10वीला मी जे मार्क पाडले ते खूप भारी आहेत आणि मी सहज मॅथ्स सोडवू शकतो. तर हे जे डोक्यातलं आहे ते पहिलं काढा. याचं कारण असं आहे की 11वीतला जो मॅथ्स आहे तो थोडासा वेगळा असल्यामुळे आम्ही जो ब्रिजिंग कोर्स त्यासाठीच ठेवलेला असतो दरवर्षी की 10वीतून 11वीत जाताना काय लॉजिक डेव्हलप व्हायला पाहिजे मुलांचं, त्या लॉजिक डेव्हलपमेंटसाठी ब्रिजिंग कोर्सचा वापर केला आहे, जो ऑनलाईन पण एडनेक्सच्या थ्रू ठेवलेला आहे आणि ऑफलाईन आम्ही क्लासरूममध्ये ठेवलेला आहे सहकारनगरला. तर या दोघांचा फायदा असा आहे की ऑनलाईनमध्ये JEE आणि NETसाठी प्रॅक्टिससाठी किंवा ऑनलाईन एज्युकेशनची प्रॅक्टिस होते किंवा ऑनलाईन एज्युकेशनबद्दल माहिती मिळते आणि त्यातनं कन्सेप्टही क्लिअर होते. यावर्षी JEE पेपर आणि पेन्सिल या माध्यमातून झाली. कदाचित पुढच्या वर्षी ती ऑनलाईन असू शकते. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशनचा सुद्धा तुम्हाला सवय असणं गरजेचं आहे. म्हणून ऑनलाईन एज्युकेशन हे काही कालांतराने ते मस्ट होणार आहे. तर त्याची सवय आजच करा. इंजिनिअरिंगला डिग्रीला गेलात तरी 3 सब्जेक्टच्या ऑनलाईन एक्झाम्स आहेत. म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर मॅथ्स 1ला 50 मार्काचा सब्जेक्टिव्ह आहे आणि 50 मार्काचा ऑनलाईन पेपर आहे. तसंच इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मॅथ्स 2 हे सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत इंजिनिअरिंगचे. तेव्हा सुद्धा इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला सुद्धा तुम्हाला 50 मार्काचा सब्जेक्टिव्ह आणि नंतर ऑनलाईन असे एक्झाम्स आहेत. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन आणि जे ब्रिजिंग कोर्स आहेत त्याची तुम्हाला अत्यंत प्रॅक्टिस हवी, कन्सेप्ट क्लिअर असायला हवे. आता 11वीतून 12वीत जाताना मुलं म्हणतात की सर खूपच अभ्यास वाढणार आहे का? जसजसं वय वाढणार तसतसा अभ्यासही वाढणार, हे क्लिअर आहे. आता इथे सर्कल काढलेले आहे 1, 2, 3, 4 असे नंबर आहे. ही प्रोसेस आहे. प्रोसेस कशासाठी टाकलेली आहे? तर पहिलं एक म्हणजे काय, जुन्या कन्सेप्ट क्लिअर करा म्हणजे तो ब्रिजिंग कोर्स. की 10वीतून 11वीत येताना पर्सेंटेज फास्ट कसं काढायचं, कॅल्क्युलेशन फास्ट कशी करायची. कारण JEEला तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी ना लॉग टेबल अलाउड आहे ना कॅल्क्युलेटर अलाउड आहे. म्हणजे तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट आलं पाहिजे. मग त्यासाठी काय करता येईल, सोप्या सोप्या काही पद्धती आहेत. त्या सोप्या पद्धतींचा वापर करायचा. आणि तो कसा, तर फिजिक्सला सुद्धा तुम्हाला मॅथ्स येणं आवश्यक आहे. कारण फिजिक्स अशी म्हणतात लँग्वेजच मॅथ्स आहे. त्यामुळे काय आहे की मुलं कानाडोळा करतात मॅथ्सकडे. मी तर म्हणेन ज्यांनी बायोलॉजी PCB घेतलेलं आहे त्यांनी 11वीला PCMB ग्रुप घ्यायला पाहिजे. कारण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स तुम्हाला मॅथ्समुळेच सोडवता येणार आहे. कारण त्यातले जे चॅप्टर आहेत लॉगॅरिथम, लोकस यासारख्या चॅप्टरमुळे तुम्हाला तिथे फायदा होणार आहे. आता प्रोसेसमध्ये पॉईंट नंबर 2, 11वीचा प्रत्येक चॅप्टरमधला एक्सरसाइज तुम्ही सोडवला पाहिजे. दुसरं फॉर्म्युले पाठ करायला पाहिजे. एका विद्यार्थ्याला मी विचारलं की काय रे फॉर्म्युले का नाही पाठ केले? तो म्हटला सर फॉर्म्युले माझ्या लक्षातच राहत नाही. पण आज इथे बसलेल्या सगळ्या मुलांमध्ये जर विचारलं की आमिर खानचं 3 इडियट्समधलं नाव काय होतं, प्रत्येकाला सांगता येईल. कारण तो आवडीचा विषय असतो ना, त्यामुळे तिथे उत्तर देता येतं. इथे आवड का नाही, कारण फॉर्म्युले तुमचे लक्षात राहत नाही. ट्रिग्नोमेट्री म्हटलं की अंगावर काटा येतो, मराठीत त्रिकोणमिती. त्याला मुलं म्हणतात छे काय फॉर्म्युले किती करायचं. आणि हे करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे
आता आहे म्हणल्यानंतर केलं पाहिजे हे तर मान्य आहे सगळ्यांना. दुसरा एक विषय, सर मी तो चॅप्टरच ऑप्शनला टाकला. म्हटलं कसं काय ऑप्शनला टाकला तू बाळ? समजा एक मुलगा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला सांगितलं डॉक्टर माझं पोट दुखतंय, आणि समजा तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की अरे तो माझा ऑप्शनला होता पोट, चालेल तुम्हाला? तुम्ही त्या डॉक्टरकडे परत फिरकणार सुद्धा नाही. म्हणजेच ऑप्शन हे कशालाच नाहीये, कुठं ना कुठेतरी त्याचा संदर्भ असणार आहे. त्यामुळे तो तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. कुठलीही गोष्ट ऑप्शनला टाकायची नाही. प्रत्येक चॅप्टर मधला प्रत्येक एक्सरसाइज, प्रत्येक लाईन अँड लाईन ही तुम्ही सोडवली पाहिजे. मग यासाठी काय करायचं? अरे तुम्ही क्लासेस लावता, तुम्ही कॉलेजमध्ये जाता. मुळात आजकाल कॉलेजमध्ये जाणं म्हणजे फक्त जाऊन कट्ट्यावर बसणं असा एक इश्यू झाला आहे. पण ते थोडंसं बदलायला पाहिजे. कॉलेजमध्ये जा, लेक्चरला बसा, आणि त्या लेक्चरला बसल्यानंतर ठीक आहे, काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला असं वाटेल की यार काय कळतच नाही, मग कळत नसलं तरी बसा, लेक्चर करा. क्लासेस जे जॉईन केलेले तिथे लेक्चर व्यवस्थित करा. घरी आल्यानंतर जे दिवसातलं झाले ते त्याच दिवशी केलं म्हणजे ताजं खाल्ल्यावर बरं वाटेल का शिळं खाल्ल्यावर? तसंच अभ्यासात पण आहे. ताजं खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्की ते लक्षात राहील. शिळ्याला काय होईल, तुम्हाला रिकॉल करायला फार मेहनत लागेल आणि ते अवघड असतं. कारण ती मेथड त्यावेळेस शिकवलेली असते, ती लक्षात राहते, आणि परत घरी आल्यानंतर तीच लक्षात राहिलेली मेथड जर रिपीट केली तर ती कायमस्वरूपी डोक्यात बसेल. परत 4-5 दिवसांनी मग वह्या शोधायच्या, आई माझी वही कुठे, मी इथंच ठेवली होती, मग सुरू. हे प्रकार टाळण्यासाठी तुम्ही अभ्यास रोजच्या रोज करा. आणि ही झाली प्रोसेस नंबर 2. आता 3 मध्ये काय, NCERT नावाचं एक आपल्याकडे संस्था आहे जी CBSE वगैरे यासारखे पॅटर्न ठरवते. तर त्यांची सुद्धा तुम्ही टेक्स्टबुक विकत आणायला पाहिजे. आणि ती टेक्स्टबुक पहिल्या दिवसापासून जो चॅप्टर झाला आहे तो लगेच इमिजिएट, कारण आपला आता CBSEच्या लेवलचा सिलेबस झालेला आहे. मी तर म्हणेन CBSE पेक्षा आपला महाराष्ट्राचा चांगला आहे. याचं कारण सांगतो की CBSEला तुम्हाला रेफरन्स घ्यायला काहीच अवेलेबिलिटी नसते, की त्यांचं लगेच 2 सोपी गणितं सोडून दिलेले असतात आणि अवघड गणितं एक्सरसाइजमध्ये. आपल्या इथे निदान 8-10 गणितं सोडून दाखवले, एक्सरसाइज आहेत, ते एक्सरसाइज छान प्रकारे सोडवा. अडेल ते एडनेक्सा सारख्या वेबसाईटवर तुम्ही जर ऑनलाईन एज्युकेशन घेत असाल तर त्याच्या थ्रू तुम्ही प्रश्न विचारा. आम्ही लोक प्रोफेसर लोक आहोतच समजून सांगा, किंवा क्लासेसमध्ये जेव्हा जॉईन कराल त्यावेळेस सुद्धा त्यांना विचारा की हे आलेलं नाही, मला काय करायचं, कसं उत्तर येईल. तर ही प्रोसेस नंबर 3 असते. आणि चौथी प्रोसेस अशी आहे की JEE सुद्धा त्याच वेळेस तयारी करा. तोच चॅप्टर मी तुम्हाला जे लिफलेट ब्लॅक अँड व्हाईट मिळाले त्याच्या आतमध्ये 11वीचा आणि 12वीचा असा दोन्हीचा सिलेबस दिलेला आहे. 11वीला जे जे चॅप्टर्स येतील, आता तुम्हाला इथे दिसेलच स्क्रीनवर की कुठले कुठले चॅप्टर 11वीला येतील, ते त्या ठिकाणी NCERT आणि JEE यासाठी सगळ्यांसाठी लगेच अभ्यास करा. एक्सक्यूज मी, करून ठेवा. कारण विषय असा होतो की पुढे जे सगळं साचत जातं आणि पुन्हा 12वीला आल्यावर पालक म्हणतात की सर 10वीला तर याला 80% मार्क होते आणि 11वीत त्याला 50च पडले. 50 का पडले याचं कारण असं आहे, कॉलेजचं वारं लागलं, मुलगा फिरायला लागला, अभ्यास करायच्या नावाखाली फिरतोय, किंवा क्लासला जातोय पण रिव्हिजन होत नाहीये. अनेक कारणे. या कारणांना शोधण्यापेक्षा पहिलं अभ्यासाला लागा हेच एक त्याच्यावर सोल्युशन आहे, दुसरं काही सोल्युशन नाही. आणि हळूहळू ते साचत जाईल. 12वीला आल्यानंतर मुलांचं असं होतं 11वीचा काही पोर्शन क्लिअर नाही आहे म्हणून 12वीला जमत नाही. म्हणजे थोडक्यात ट्रिग्नोमेट्री, ज्यांना इंजिनिअरिंगला जायचे त्यांनी ट्रिग्नोमेट्री ही केलीच पाहिजे, त्याला काहीही पर्याय नाही आहे. म्हणजे असं म्हणा, इंजिनिअरिंग म्हणजे कंसात ट्रिग्नोमेट्री. त्यामुळे तुम्ही नाही केली तर इंजिनिअरिंग अवघड जातं. पुढे फर्स्ट इयर फेल होतो, YD म्हणतात त्याला, इयर डाऊन. आणि मग नंतर पालक शोधाशोध करतात, अरे YD का झाला, एवढा चांगला मी क्लास लावला होता, SSK वगैरे असे नामवंत क्लास आहेत, तरी का मुलगा फेल झाला. कारण 12वीच्या कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या. मी आत्ता इंजिनिअरिंगचे जे क्लास घेतो त्यावेळेस सुद्धा मुलं मला विचारतात, सर इंटिग्रेशनचं आम्हाला काही झेपलंच नव्हतं 12वीला.
म्हणजे मी M2 ज्यावेळेस शिकवतो इंजिनिअरिंगचं त्यावेळेस 15 दिवस अगोदर मी इंटिग्रेशन शिकवतो. काय करणार, काही झेपतच नसतं, कारण M2 जो आहे तो टोटल इंटिग्रेशनवर अवलंबून आहे. म्हणजे 11वी-12वीचं जर तुमचं इंटिग्रेशन परफेक्ट असेल तर तुम्हाला M2 सोपं जाणार. M1 हा टोटली डेरिव्हेटिव्हवर आहे. म्हणजे 11वीला तुम्हाला डेरिव्हेटिव्ह नावाचं चॅप्टर आहे, लिमिट्स अँड डेरिव्हेटिव्ह. ह्या दोन्ही चॅप्टरवर पूर्ण M1 त्याच्यावरच बेस्ट आहे. बरं, तो करायचं म्हटलं की त्याला 25 एक फॉर्म्युले आले. परत मुलं म्हणणार फॉर्म्युले बापरे हे कसं करणार. तर हे लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस जे जे शिकवलं जातं त्याच दिवशी कंप्लीट करा. रोज प्रत्येक विषयाला 1 तास काढा. जनरली मुलं काय करतात, का मिळत नाही वेळ, कारण हे चौथ्या प्रोसेसमध्ये येतं. का मिळत नाही, कारण फिजिक्सला एकीकडे, केमिस्ट्रीला एकीकडे, मॅथ्सला एकीकडे, आणि मग ह्या चक्रात फिरता फिरता शेवटला त्याला वेळच मिळत नाही. की चक्र फिरून आला, संध्याकाळी दमलेला असतो. आई पण अगदी कौतुकाने सांगते, अहो तो खूप दमतो. खूप दमतो म्हणजे करतो काय, तर तो 4 क्लास फिरून आलेला असतो म्हणून दमतो. तर हे जे आहे हे टाळण्यासाठी तुम्ही 1 क्लास एकेच ठिकाणी सगळं केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि ही जी प्रोसेस आहे ती फॉलो केली तर 100% यश मिळेल. आता आणखीन काय करायला पाहिजे. टेबल्स, अरे बापरे, पाढे जे आयुष्यात शक्य नाही. सर तुम्ही काहीतरी भलतंच सांगताय. पूर्वी शाळांमध्ये पाढे म्हणून घ्यायचे. आजही पालक आलेले, पालकांना माहिती आहे शाळांमध्ये पाढे म्हणून घ्यायचे. त्यामुळे कॅल्क्युलेशन आजही मोठी माणसं लवकर करतात, पण ही मुलं करू शकत नाही. कारण 28 फायचं म्हणलं की थांबा सर 1 मिनिट, 5 गुणिले 8, 5 गुणिले 2 एवढंच करू शकतात ती. तर हे टाळण्यासाठी, कारण कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट आलीच पाहिजे, ह्याला कुठलाही ऑप्शन नाही. त्यामुळे टेबल्स 1 ते 30 तुमचे व्यवस्थित पाठ पाहिजे. त्यामुळे ते पाठ करा. नेक्स्ट पॉईंट, स्क्वेअर, ते जनरली पाठ असतात 1 ते 20. आणि क्यूब्स, बरोबर आहे, 1 ते 10 हे आले पाहिजे. त्याच्या शॉर्टकट्स मेथड शोधल्या पाहिजे. कन्सेप्ट ऑफ रेशो अँड पर्सेंटेज, अनेक वेळा रेशो आणि पर्सेंटेज याच्यावर सुद्धा तुम्हाला गोंधळ उडलेला असतो. कारण 9वीला चॅप्टर आहे रेशो अँड प्रपोर्शन झालं, त्यातली गणित आली, A/B = 5/7 टाकलं. मग त्याचं सर ते कळतच नाही, A क्यूब पहिलं करायचं का पहिलं मल्टिप्लिकेशन करायचं. तर ह्या ज्या कन्सेप्ट आहे त्याच ब्रिजिंग कोर्सला की का पहिलं कॅल्क्युलेशन ही करायची, किंवा मॅथमॅटिकली तुम्हाला मल्टिप्लिकेशन फास्ट कसं करायचं त्याचे टेक्निक्स ब्रिजिंग कोर्सला आम्ही शिकवतो. अँड इट इज टोटली फ्री. लॉज ऑफ इंडायसेस, HCF अँड LCM, ज्यांना इंग्लिश मिडियममधनं जे आलेले नाही आहेत, मराठी मिडियममधनं आले, लसावी आणि मसावी असे हे आहेत 2. आणि लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. बारीक सारीक नियम आहेत, पण ते 8वीला वगैरे झालेले असतात. मुलं म्हणतात ते 8वीला झालं सर, यावर्षी काय, पण ते सगळंच लागतं. 8वी पूर्वीपासून म्हणतात की 8वी हा पुढच्या सर्व शिक्षणाचा पाया आहे. 8वी 9वी 10वी तो याच कारणास्तव, कारण त्यातले ज्या बेसिक फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला कायमस्वरूपी लागणार आहेत. आणि मग सर ही स्टेप कुठून आली म्हणून प्रश्न विचारतात मुलं, सर हे कुठून आलं. मग परत त्यांना 8वीत घेऊन जायचं, अरे बाळा हा नियम वापरला, अरे हां माझ्या लक्षात नाही आलं पटकन, कारण ते त्यावेळेस केलेलं लक्षात राहिलं नाही म्हणून आलं नाही. आता सिलेबस नवीन याच्यात काय, सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ एन अँगल ट्रिग्नोमेट्री. बघा ह्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये मुलांना 4 चॅप्टर आहेत बरं का. ते एक दिसत असला तरी त्याच्यात 4 आहेत हिडन, म्हणजे कंडिशन अप्लाय त्या टाईप. लोकस, लाईन, सर्कल अँड कोनिक्स, वेक्टर्स, लिनियर इनइक्वालिटीज, डिटर्मिनंट अँड मॅट्रायसिस. डिटर्मिनंटचा काही पार्ट तुम्हाला ऑलरेडी 10वीत झालेला आहे, क्रॅमर्स रूल वगैरे, त्यामुळे तो थोडा सोपा जातो. आता याच्यात सगळ्यात कंटाळवाणा चॅप्टर म्हणजे मुलं कंटाळा करतात तो ट्रिग्नोमेट्री, लाईन, सर्कल, कोनिक्स. ह्याचं कारण असं आहे की जेव्हा एरिया ऑफ सेक्टर म्हणजे वर्तुळ कंस मराठी त्याचा जेव्हा शिकवलेला गेलेला अभ्यास आहे त्यावेळेस सर्कल वगैरे सगळं शिकवतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो
इंजिनिअरिंगला M2 मध्ये स्पियर चॅप्टर आहे. स्पियर चॅप्टर हा टोटली बेस्ड ऑन सर्कल. मी शिकवायला सुरुवात केली, डायरेक्ट मी इक्वेशन लिहिलं. सर, मुलांनी मला विचारलं, सर हे कसं काय आलं डायरेक्ट? म्हणजे इथपर्यंत अवस्था आहे की सर्कलच लक्षात राहिले नाही, कारण सर्कल केलंच नाही, मग त्यातला गाभाच लक्षात नाही आला, हे कन्सेप्ट लक्षात नाही आली. आणि मग तिथे गेल्यानंतर मुलांना कमी मार्क पडतात. मग पालकही म्हणतात नाही, इंजिनिअरिंगला तसं कमी मार्क चालतात, तो पहिल्याच वर्ष होता ना. हे सारवासारव करतात, म्हणजे चूक काय घडली ह्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. सारवासारव नको, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, त्याचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. लोकस हा सुद्धा पुढे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने, आर्किटेक्चरच्या दृष्टीने, सर्कल हे जे जॉमेट्रीचे सगळे चॅप्टर आर्किटेक्चरला गेलात तरी उपयोगाला येणार आहेत आणि इंजिनिअरिंगला गेलात तरी उपयोगाला येणार, कारण दोन्हीकडे ट्रिग्नोमेट्री महत्वाचीच आहे. JEE मध्ये पेपर 1 हा तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी असेल आणि पेपर 2 हा आर्किटेक्चरसाठी असतो. ओके. आता मॅथ्समध्ये जे 2 भाग पडतात, तो पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 जो आहे म्हणजे मॅथ्स 1 म्हणतात आणि मॅथ्स 2चा हा सिलेबस आहे. पहिल्यांदा आपण बघितला मॅथ्स 1चा. ह्याच्यामध्ये सेट, रिलेशन, फंक्शन. सेट खूप सोपं आहे, मला 9वीला झालंय, मला येते सगळं. पण ऍक्च्युली प्रश्न विचारला डेफिनेट सेट म्हणजे काय, सर थांबा 2 मिनिटं, काही उत्तर नसतं. एक्झाम्पल विचारलं, नाही सांगताय. नल सेट कसा डिफाईन करतात, नाही सांगताय. झालेलं असतं. रिलेशन, फंक्शन, लॉगॅरिथम ही एक नवीन कन्सेप्ट आहे. ह्या लॉगॅरिथममुळेच तुम्हाला फिजिक्सचे कॅल्क्युलेशन किंवा केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे या लॉगॅरिथम चॅप्टरला खूप महत्त्व आहे 12वीच्या बोर्डासाठी. पण JEEला या लॉगॅरिथमचा तुम्हाला काही उपयोग नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन स्वतःच आले पाहिजे फास्ट. कॉम्प्लेक्स नंबर ही एक नवीन कन्सेप्ट, हा JEEला सुद्धा आहे. तुम्हाला त्या यादीत दिसेल JEEच्या, तुमच्याकडे जे ब्रोशर दिले आहे ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यात लिहिलेलं आहे ते सिक्वेन्स अँड सिरीज. आणि हा जो पोर्शन मी दाखवतोय स्क्रीनवर, तो तुमचा 11वीचा बोर्डाचा आहे आणि जो तुम्हाला कागदावर दिलेला आहे तो JEEचा आहे. त्यामुळे तुम्ही सांगड घालू शकता की कुठला चॅप्टर JEEला आहे आणि कुठला नाही आहे. म्हणजे त्याचा अभ्यास करायचा नाही का, JEEला नाही येतो, नाही, सगळ्याच करायचं आहे. परम्युटेशन, कॉम्बिनेशन, मेथड ऑफ इंडक्शन अँड बायनोमियल, मेजर्स ऑफ डिस्पर्शन हे ऑलरेडी तुम्हाला 10वीला थोडंफार यातलं झालंय. ओगिव वगैरे मागच्या वर्षी होतं 10वीला. नवीन 10वी बहुतेक सोपी गेली आणखीन, कारण त्यांनी ओगिव वगैरे हे कर्व काढून टाकले त्यातनं. प्रोबॅबिलिटी मागच्या वर्षी झालंय 10वीला, बरोबर. आणि कॅल्क्युलसमध्ये लिमिट्स, डिफरन्सिएशन अँड इंटिग्रेशन, जे मी आता सांगत होतो तुम्हाला, लिमिट्स, डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डिफरन्सिएशन, ते पुढे इंजिनिअरिंगला अतिशय आवश्यक आहे, अतिशय. आणि 12वीला सुद्धा ते येणार आहे. म्हणजे आपण म्हणूया जसं पिक्चरचा पार्ट 1 पार्ट 2 असतो, तसा हा लिमिट्स आणि डेरिव्हेटिव्हचा हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मेजर पार्ट हा तुम्हाला 12वीत येणार आहे. आता प्रिपरेशन 11वीसाठी आणि JEEसाठी कॉमन कशी करायची, कारण प्रॉब्लेम असा होतो की सर मी 11वीचा अभ्यास खूप केला आहे, मग JEEचं काय, किंवा JEEचाच जास्त केला 11वीत मार्क कमी, तर तेही चालणार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस लेवल ऑफ डिफिकल्टी वाढत चालली, तर त्याच्यावर जरा विचार करायला हवा. त्यासाठी नो टॉपिक्स फॉर ऑप्शन, मगाशी तुम्हाला उत्तम उदाहरण दिलेलं आहे की ऑप्शनला टाकलं तर काय होऊ शकतं. मॅथमॅटिक्स इज मस्ट फॉर ऑल स्टुडंट्स. म्हणजे काय, शेवटी तुम्ही गणित नाही शिकलात तर तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टवरही परिणाम होणार, म्हणून मॅथमॅटिक्स इज मस्ट. मेक अ लिस्ट ऑफ ऑल स्टँडर्ड फॉर्म्युला, म्हणजे ते 8वी पासून, पहिलीपासून जायचं नाही, आपल्याला 8वी पासून जायचं आहे. फॉर्म्युले जिथून स्टार्ट होतात त्या तिथून जायला पाहिजे, कारण तुम्हाला व्हॉल्यूम आणि कर्व सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ मराठी, आणि व्हॉल्यूम म्हणजे घनफळ, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे फॉर्म्युले. कारण ॲप्लिकेशनची जी गणितं येते, म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार आहे 12वीला, किंवा ॲप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशन येणार आहे, त्यावेळेस याचा उपयोग होणार आहे या फॉर्म्युलांचा. म्हणून त्याची एक फॉर्म्युला लिस्ट तयार करायची एका कागदावर, त्याचा वापर करायचा, रोज एकदा वाचायचं. ट्राय टू फॉर्म MCQ ऑफ युअर ओन.
म्हणजे मगाशी मॅडमनी जसं सांगितलं, कसं आहे 11वी लेवलला हे येणार नाही कदाचित, कारण नवीन असतो सिलेबस, काय कसा MCQ तयार करायचा हे खरं आम्हा शिक्षकांची जबाबदारी आहे की MCQ कसा करायचा हे शिकवलं पाहिजे तुम्हाला. त्यानंतर जर तसं येत नसेल तर मी काय करेन, पुढे मी स्क्रीनवर तुम्हाला काही पुस्तकं दाखवणार आहे, टेक्स्टबुक किंवा रेफरन्स बुक, त्याचा वापर करा. त्यातून अनेक गोष्टी तुम्हाला साध्य करता येतील. चांगले चांगले गणितं, त्याचे सोल्युशन्स तुम्हाला त्याच्यात मिळतील. डेव्हलप टेक्निक ऑफ युजिंग शॉर्टकट मेथड्स. ॲक्च्युली हे डेव्हलप कसं करायचं यासाठीच हा ब्रिजिंग कोर्स आम्ही ठेवला होता किंवा आहे, ऑलरेडी चालू आहे. आणि ह्या ब्रिजिंग कोर्समध्ये हेच आम्ही शॉर्टकट्स कुठले 3 डिजिट नंबर इंटू 3 डिजिट नंबर ते कसं करायचं फास्ट एक लाईनमध्ये, तर या बारीक सारीक गोष्टी आहेत. हे मॅथ्सच्या बाबतीत मी बोलतोय, फिजिक्सचे सर फिजिक्सचं टेक्निक सांगतील, पण ह्या सर्व गोष्टी आम्ही ब्रिजिंग कोर्समध्ये शिकवतोय. त्याचाही तुम्ही लाभ घ्या. इव्हन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कोर्सेस चालू आहे, त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या. त्याच्यावर तुम्हाला फरक कळेल की काय टेक्निक असतं, कसं टेक्निक वापरायचं. कारण काही लोकांना रेग्युलर मेथड किंवा आपण ट्रॅडिशनल मेथडच माहिती आहे, तर त्या आणखीन सोप्या कशा करायच्या, तर ह्या गोष्टी सर्व तिथे शिकवल्या जात आहेत. किंवा लॉजिक्स कशी वापरायची, एखादं गणित फिरवून आलं तर त्याचं वाचन करून कसं गणित सोडवायचं, हे सगळं टेक्निक तिथं शिकवलं जाते. आता हे सगळी मी भाषण दिलं, छान वाटलं सगळ्यांना, वा मॅथ्सबद्दल बरंच कळलं. पण ॲक्च्युली हू विल हेल्प मी, खरा मदत कोण करणार आहे? एक तर पहिली गोष्ट क्लास. कारण तुम्ही कॉलेजपेक्षा आजकाल मुलं जास्त क्लासवर भर जास्त देतात किंवा क्लासवर लक्ष देतात. त्यामुळे क्लास असाच पाहिजे की जो परफेक्ट तुम्हाला सांगेल. दुसरं ही वेगवेगळी पुस्तकं. आता त्याच्यात सुद्धा विद्यार्थी विचारतात, सर अहो कुठलं पुस्तक नेमकं वापरू, किती पुस्तकं सांगितली तुम्ही. आता इंग्लिश मिडियमची मुलं असतील तर जनरली त्यांना टाटा मायग्रेन सोपं जातं. अर्थात तुम्ही पुस्तकं आपण चौकात जाऊन वाचायचे आणि जे पुस्तक तुम्हाला सोपं वाटेल तेच तुम्ही घ्यायचं आहे. मी सांगतो हे पुस्तक म्हणून करायचं नाही. त्याचं कारण असं आहे, एखाद्या मुलाला टाटा मायग्रेन सोपं जाईल, कुणाला आर्यन पब्लिकेशनचं सोपं जाईल, तर त्या पद्धतीने तुम्हाला जे सोपं जाईल ते पुस्तक तुम्ही घ्या. ह्याचं दुसरं आणखीन एक रिझन असेल, जो इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे त्याला टाटा मायग्रेन किंवा कॉन्व्हेंट मिडियमच्या विद्यार्थ्याला टाटा मायग्रेन सोपं जातं. सेमी इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियमच्या मुलांना जनरली आर्यन पब्लिकेशनची सोपी जातात, कारण त्याच्यात सोप्या मेथड्स लिहिलेल्या आहेत. आता हे मार्केटिंग नाही ह्या पब्लिकेशन कंपनीचं, तर हे तुम्हाला काय सोपं द्या. आणि अनेक पुस्तकं आहेत बाजारात, फक्त ही त्यातल्या त्यात बरी पुस्तकं आहेत म्हणून सांगितलं. तुम्ही आपण चौकात जा, पुस्तकवाल्यांना सांगा की JEE पुस्तकं आहेत ती द्या. ती दिल्यानंतर तो दाखवेल तुम्हाला, अनेक पुस्तकं दाखवेल, त्यातनं तुम्हीच सिलेक्ट करा आणि तुम्हीच डिसाईड करा की काय कुठलं पुस्तक मला सोबत पुस्तकं वाचायला काही पैसे नाही आहेत, घेतलं तर पैसे पडतील ना. त्यामुळे तिथं बसून तुम्ही पहिली पुस्तकं वाचा आणि ही सवय लावा. कुठलीही गोष्ट डिसाईड करायच्या अगोदर तुम्ही पहिले ते वाचून बघा, काय चाललंय, नीट कळतंय का मला यातली भाषा. कारण हेच तुम्हाला इंजिनिअरिंगलाही उपयोगाला येणार किंवा मेडिकलला. NCERTची बुक्स आहेत आणि टेक्स्ट बुक्स आहेत. टेक्स्टबुक तर तुम्ही घेणारच आहात, त्याला काही ऑप्शन नाही, पण NCERTची पुस्तकं घ्या, त्यातलीही गणितं सोडवा. लाईन बाय लाईन प्रत्येक लाईन सोडवली गेली पाहिजे. बघा तुमचे रिझल्ट वाढतात का नाही. आणि ऑनलाईन एज्युकेशन वेबसाईट सरांनी सगळं सांगितलं आहे, कारण याचा वापर खूप केला तर तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील. कारण MCQ जास्त जेवढे सोडवाल तेवढे तुम्हाला JEEला फायदा होतो. त्यामुळे त्याचा वापर तुम्ही चांगल्याच पद्धतीने करा. आणि दुसरं, आमच्या क्लासमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला नक्कीच हे ब्रिजिंग कोर्सचं हे मिळेल. काय काय नवीन जे काही शॉर्टकट्स आहेत ते नव्याने कळतील. कदाचित एखाद्याला त्यातला एखादा माहिती पण असेल, पण तुम्ही त्या क्लासला या. ब्रिजिंग कोर्स चालू आहे सकाळी 9 ते 10:30 आणि ऑनलाईन ब्रिजिंग कोर्स सरांनी माहिती दिलेलीच आहे. 9 ते सकाळी 10:30 सहकार नगरला असतो आणि गजानन महाराज मठापाशी समोर एक्झॅक्टली तिथे ICWA चॅप्टरची जी बिल्डिंग आहे तिथं तो सकाळी 9 ते 10:30 असतो. ओके, धन्यवाद, थँक्यू.
पुन्हा एकदा तुम्हाला चांगले मार्क पडले असतील त्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद.